वसा जनसेवेचा। भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला जिल्ह्यात सुरुवात झाली असून या मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बीएलओ यांना सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर प्रवीण कुमार देवरे यांनी केले आहे। मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी बीएलओ घरोघरी भेट देऊन मतदारांच्या तपशिलाची पडताळणी करणार आहेत। यावेळी मतदारांनी आपले नाव, पत्ता, वय तसेच अन्य माहितीची खातरजमा करून घ्यावी। तपशिलात काही दुरुस्ती अथवा बदल आवश्यक असल्यास त्यासाठी उपलब्ध अर्ज भरून आवश्यक प्रक्रिया जागेवरच पूर्ण करण्यात येणार आहे। त्यानंतर संबंधित अर्जावर कुटुंब प्रमुखाची स्वाक्षरी घेतली जाईल। पहिल्या भेटीदरम्यान नागरिक घरी उपलब्ध नसल्यास बीएलओ पुन्हा संपर्क साधून दुसऱ्यांदा भेट देतील। त्यानंतरही आवश्यक असल्यास तिसऱ्यांदा भेट देण्याची संधी उपलब्ध राहणार आहे। मात्र या 3 भेटींपैकी किमान एका भेटीदरम्यान कुटुंबातील एक जबाबदार सदस्य अथवा कुटुंब प्रमुख उपस्थित राहून आवश्यक माहिती व कागदपत्रांची खातरजमा करणे आवश्यक आहे। अन्यथा प्रारूप मतदार यादीतून नाव वगळले जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी या प्रक्रियेला गांभीर्याने घ्यावे असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। मतदारांना माहिती भरण्यास किंवा अर्ज प्रक्रियेत कोणतीही अडचण आल्यास बीएलओ आवश्यक मार्गदर्शन करतील। तसेच बूथ लेव्हल एजंट म्हणजेच बीएलए आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनीही या मोहिमेत नागरिकांना सहकार्य करणार आहेत। विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमानुसार 5 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। त्यानंतर 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2026 या कालावधीत नागरिकांना दावे व हरकती दाखल करता येतील। प्रारूप यादीत नाव नसल्यास किंवा नाव, पत्ता अथवा इतर तपशिलात दुरुस्ती आवश्यक असल्यास संबंधित ठिकाणी अर्ज क्रमांक 6, 7 किंवा 8 भरून दावा किंवा हरकत दाखल करावी असे आवाहनही डॉक्टर देवरे यांनी केले आहे। लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत असणे अत्यंत महत्त्वाचे असून बीएलओ घरी भेट देतील तेव्हा त्यांना आवश्यक सहकार्य करून ही प्रक्रिया यशस्वी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण कुमार देवरे यांनी जिल्ह्यातील सर्व मतदारांना केले आहे। नमस्कार, मी जिल्हाधिकारी बुलढाणा। आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू होत आहे। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आपल्याकडची जी मतदार यादी आहे ती मतदार यादी अंतिम मतदार यादी जी आहे त्याचे आम्ही 2 पार्ट्स केलेले आहेत। आपल्याकडे आपल्या मतदारसंघामध्ये किंवा आपल्या मतदार एरियामध्ये मतदान केंद्राच्या बाजूला जे बीएलओ आम्ही निश्चित केलेले आहेत हे बीएलओ आपल्या घरी येतील। आपल्या घरी आल्यानंतर आमची जी मतदार यादी आहे अंतिम केलेली मतदार यादी कालपर्यंत अपडेट केलेली ती मतदार यादीमध्ये आपलं जर नाव असेल तर त्या यादीमधलं नावामधले जो तपशील आहे तो तपशील आपल्याला विचारला जाईल आणि विचारलेल्या तपशीलमध्ये जर आपल्याला काही दुरुस्ती असेल किंवा काही त्याच्यामध्ये काही चेंजेस असतील तर ते चेंजेस जे आहेत ते आम्ही पुरवलेले जे 2 फॉर्म्स आहेत त्या 2 फॉर्म्समध्ये ते दुरुस्त करून घेतील आणि कुटुंब प्रमुखाची त्या ठिकाणी स्वाक्षरी करतील। आमच्याकडचे जे बीएलओ आपल्या घरी येतील त्या बीएलओंना आपण सहकार्य करा। ज्या दिवशी बीएलओचं आपल्या एरियामध्ये मॅपिंग करून आपल्या घरापर्यंत ते आलेले असतील त्या दिवशी जर आपण त्या ठिकाणी उपस्थित नसतील तर आपला फोन नंबर किंवा आपला संपर्क क्रमांक जर त्यांना दिला तर ते बीएलओ आपल्याला पुन्हा फोन करतील आणि दुसऱ्यांदा आपल्या घरी सर्वेक्षणासाठी येतील। दुसऱ्यांदाही जर आपल्याला शक्य झालं नाही तर आणखी एक वेळा आपल्याला ही संधी दिली जाईल। माझी आपल्याला या संदर्भात नम्र विनंती आहे की या 3 वेळेपैकी कुठल्या तरी वेळेला आपण त्या ठिकाणी उपस्थित असणं आवश्यक आहे। जर आपण त्या ठिकाणी उपस्थित नसले किंवा आपण जर ती यादीमधला आपला पुरावे आणि या गोष्टी कन्फर्म करू शकले नाहीत तर कदाचित आपलं जे ड्राफ्ट पब्लिकेशन आहे त्या ड्राफ्ट पब्लिकेशनमध्ये आपलं मतदार यादीतील नाव त्या ठिकाणी वगळले जाऊ शकते। त्यामुळे ही यादी कन्फर्मेशनसाठी आपली उपस्थिती किंवा घरातील कुटुंब प्रमुख किंवा एकाची तरी उपस्थिती त्या ठिकाणी अनिवार्य आहे। आपल्याकडे बीएलओ आल्यानंतर बीएलओनी जी माहिती आपल्याला विचारली ती माहिती आपल्याला परिपूर्ण द्यायची आहे। समजा यापैकी आपण काही माहिती देऊ शकले नाही तर बीएलओ आपल्याला ती माहिती कशी भरायची किंवा त्याबाबत आपल्याला मदतही करतील। या ठिकाणी काय लोकप्रतिनिधींचे सुद्धा जे बीएलए आहेत ते सुद्धा आपल्या भागामध्ये उपलब्ध आहेत, ते सुद्धा आपल्याला मदत करतील। मतदार यादीच्या बाबतीमध्ये घेतलेले सर्व सर्वेक्षण जे आहे ते सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या जिल्ह्याची ड्राफ्ट जे आहे प्रारूप मतदार यादी ती 5 ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे। 5 ऑगस्टला प्रसिद्ध झाल्यानंतर आपलं नाव त्या ठिकाणी आहे का नाही याची आपण कृपया खात्री करून घ्या। जर आपलं त्या ठिकाणी नाव नसेल तर पुढच्या आपल्याला दावे व हरकतीसाठी सुद्धा एक संधी राहणार आहे।
5 तारखेपासून 5 ऑगस्टपासून तर 4 सप्टेंबरपर्यंत हे दावे व हरकती तहसील कार्यालयाच्या आपल्याला निश्चित केलेल्या ठिकाणी आपल्याला फॉर्म नंबर 6, 7 किंवा 8 जो आहे तो भरून आपले दावे त्या ठिकाणी आपण दाखल करू शकतात, जेणेकरून अंतिम मतदार यादीमध्ये आपलं नाव त्या ठिकाणी येऊ शकेल. जितेंद्र कायस्थ, मुख्य संपादक, सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.